लाभार्थी भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना विकास या विभागाच्या माध्यमातून नागपूर पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत। मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि आता जसं अदितीताईंनी सांगितलं की 1100 अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये 2000 आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत। पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या 2 भूमिका आहेत। एक, महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली। त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही। याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा GPS एनेबल्ड आहे। ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलेही प्रदूषण करणार नाहीये। याला गुलाबी रंग दिला याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे। त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे, सगळ्यांकरताच आहे, पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। आणि आज मेट्रो सोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फीडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील। त्यातनं एक ॲश्युअर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे। आणि अदितीताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फीडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं, तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू। आज आमच्या ज्या भगिनींना पिंक ई रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा, सेफली चालवा, सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।